नमस्कार. मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मी रामेश्वर बद्दर. महाराष्ट्राच्या महत्त्वपूर्ण लोकसभाच्या मतदानानंतर निकालाच्या अंदाजावर आपण चर्चा करणार आहोत. त्यात काही मोजक्या पहिल्या टप्प्यात बारामती, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, बारामती, नांदेड, धाराशिव, लातूर आणि बीड या 5 लोकसभा मतदारसंघाची आपल्याला चर्चा करायची आहे. संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशात सध्या बारामतीची चर्चा एवढी जोरात आहे की अजितदादा पवार यांची भाषणं, शरदचंद्र पवार यांची भाषणं, शरदचंद्र पवार यांच्या पाठीशी अख्खी पवार फॅमिली, रोहित पवार, राजेंद्र पवार, नंतर अजितदादाचे भाऊ आणि अजितदादा बरोबर अजितदादांच्या आई. नियोजन कसं असावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी असं समजतो की हा शरदचंद्र पवार यांचा नैतिक पराभव आहे. अवघे 45% मतदान झालं. का 45% मतदान झालं? खरं म्हणजे परळीमध्ये 75, विधानसभेत 75 आणि एकूण 70% मतदान झालं. पण बारामतीमध्ये मात्र हा निकाल हा धक्कादायक लागणार आहे. साध्या साध्या व्यापाऱ्यांना मुस्कटदाबी करण्याचा, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न पहिल्या टप्प्यात झाला. ज्यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळं व्यापारी बैठक घेऊ शकले नाहीत तर त्यांना वेगवेगळ्या यूट्यूबरला पाठवून त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या निवडणुकीमध्ये सुनेत्राताई वर्सेस सुप्रियाताई अशी ही लढत आहे. किंबहुना शरद पवार विरुद्ध अजित पवार ही लढत आहे. काही जण म्हणतात या निवडणुकीत जर सुप्रियाताई पडल्या तर पवार साहेबांचं भवितव्य काय, आणि अनेक उलट सुलट प्रश्न मांडले जातात. काही जण म्हणतात पवार साहेबांनी लातूरच्या विलासरावाचा पराभव करायचा प्रयत्न केला, निलंगेकरांचा पराभव करायचा प्रयत्न केला, शिवराज पाटील चाकूरकर यांना राष्ट्रपती पदापासून रोखण्याचा प्रयत्न केला, वसंतदादा पाटलाच्या पाठीत खंजीर खुपसलं. असे 1-2 नव्हे, गावागावात, तालुक्यात, जिल्ह्यात आपली आपली कंपनी त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीसारखी निर्माण केली. आणि त्यामुळं याला वस्तादों का वस्ताद म्हणल्यासारखं अजितदादा पवार यांनी अत्यंत योग्य पद्धतीनं अनेक अडथळ्यावर मात करत लोक म्हणत होते इंदापूरला काय होणार, नंतर शिवतारे काय करणार. पण दादा का म्हणतात हे या निवडणुकीच्या माध्यमातून लक्षात आलं. आणि एकंदरीत सायकॉलॉजिकली विचार करत असताना, मानसशास्त्रीय विचार करत असताना आणि समाजशास्त्राचा विचार करत असताना अत्यंत नम्रतापूर्वक सर्व राजकीय नेत्यांना एकच सांगावंसं वाटतं की तुमचं वागणं बोलणं मुमेराम बगल में छुरी, तुम्ही ज्या पद्धतीनं जगताय, लोकाला खड्डे खोदताय, त्या खड्ड्यात तुम्हाला पडावं आणि पडावंच लागतंय. अशा प्रकारचा बारामती लोकसभा मतदारसंघात पैजा लागू आहेत. लाखोच्या पैजा चालू आहेत, करोडोच्या पैजा चालू आहेत. काही जण म्हणतात सुनेत्राताई पवार येणार म्हणजे येणार, तर काही जण म्हणतात सहानुभूती. अहो पवार साहेबाबद्दल सहानुभूती राहायचं काय कारण आहे? अहो वाजवा तुतारी, जनता होणार भिकारी. काय अशा प्रकारचं जातीचं विष पेरायचं काम, माणसात माणूस न ठेवायचं काम. आणि अशा एका परिस्थितीमध्ये शरदचंद्र पवार, आम्हाला आठवत आहे ते शरदचंद्र पवार आणीबाणीच्या नंतर लातूरच्या क्रीडा संकुलावर सध्याच्या त्यांनी भाषण केलं होतं. मी मेल्यानंतर माझं लोटकं कोण धरणार याचा विचार न करता मी एका मुलीवर शस्त्रक्रिया केलेली आहे. आणि आज आपल्याला कुण्या उमेदवाराविषयी वैयक्तिक बोलायचं नाही, पण अत्यंत महत्त्वाचं म्हणजे बारामती मतदारसंघात हा निश्चित 80% 70% लोकसनेत्राताई पवार विजय होणार. कारण दादा हा दादा आहे.
एखादे को जब करीब लेता है तो उसका उद्धार करता है आणि जिसका कोई नहीं होता उसका दादा होता है. निश्चित पवार इज पॉवर म्हणत असताना सगळेच पवार आहेत. कुणाची पॉवर दिसणार? शिवतारेंचं लोक ऐकणार नाही आता कायसं काही जण म्हणतात, किंवा त्या ठिकाणी चिडून जाऊन भरणे आणि मामानी ज्या पद्धतीनं बोलले, कुणाला भी राग येते जाणीवपूर्वक. हम म्हणजे वो कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होती, हम आह भी भरते तो हो जाते हैं बदनाम. या पद्धतीनं बारामतीमध्ये मी जेव्हा लेक्चरर होतो त्यावेळेस पवार अँड पवार कंपनीची एकही शाळा नव्हती. आत्ताच्या काळात अलीकडं राजेंद्र पवार असतील किंवा पवार फॅमिलीनं वेगवेगळ्या संस्था काढलेल्या आहेत. पण निश्चित एक काळ मोहित्याचा होता. मोहित्याचं नाव घ्यायचं म्हणले की लोकांना भीती वाटायची. चंद्रशेखर यांचं डोकं मोहितेच्या गावात फुटलं होतं, तर त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला. आम्हाला असं वाटतं की जर तर काय होणार, यापेक्षा बारामतीच्या निकालाकडं भारतातूनच नाही परराष्ट्रातून अनेकांच्या नजरा लागलेल्या आहेत. तर बारामतीमध्ये काही जण म्हणतात सुप्रियाताई लोक येतील, ते घरी गेल्या पाया पडल्या. अहो साहेब, पब्लिक है, सब जानती है, सब पहचानती है. तुम्ही 4 वर्ष 11 महिने कसं वागता, 4 टर्म 5 टर्म खासदार होता कसं वागलात, आणि कुणी नाही जरी म्हणलं पवार साहेबांच्या कन्या म्हणूनच तुमची ओळख आहे, आणि त्याच बरोबर दादांच्या पत्नी म्हणूनच सुनेत्राताईची ओळख आहे, आणि त्या उस्मानाबादकर असल्यामुळं मराठवाड्यातील लोकांना थोडीशी जास्त सहानुभूती आहे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तर बारामतीची अशी अवस्था आहे. आणि नंतर धाराशिव अर्थात उस्मानाबाद, 2 उमेदवार, एक अर्चना पाटील विरुद्ध ओमराजे. ओमराजे 2 निवडणुकीत वडिलांच्या हत्येचा विषय करून त्यांनी आले. लोकांचा फोन उचलतात. सोशल मीडिया अत्यंत पॉवरफुलपणे ओमराजे वागतात. पण मित्र हो, भारतात रोल मॉडेल प्रचारक कसा असावा, प्रचाराची यंत्रणा कशी असावी, प्रमुखांनी कसं वागावं, तर मी सांगू इच्छितो की राणा दादा सारखं वागावं. कारण राणा दादा ज्या पद्धतीनं उमेदवारी अर्ज दाखल करायचा होता, आणि मी दादा म्हटलं, दादा तुमचं नाव शिवसेनेकडून भाजपकडून नाही राष्ट्रवादीकडून चालू आहे. त्यावेळेला म्हणले शिवसेनेकडून. मी म्हणलं दादा फिरकी का घेता, अहो आपली शिवसेना आहेच ना म्हणले. आणि जेव्हा उमेदवारी मिळाली, आपल्या अर्चनाताईचा संपर्क, जिल्हा परिषदच्या उपाध्यक्षा, कामाची पद्धत, बोलघेवड्यात नाही त्या, आणि दादांचं वैशिष्ट्य आहे जेव्हा ते एखाद्याला शब्द देतात, किंबहुना एखादा इंटेलेक्च्युअल विद्यार्थी ज्या पद्धतीनं अभ्यास करतो त्या पद्धतीनं राणा दादा या संपूर्ण निवडणूक यंत्रणेमध्ये. आम्हाला आठवत आहे व्यासपीठावर अंधारात बंद खोलीत पाया पडणाऱ्या लई माणसं बघायला मिळतात, पण आम्ही पाहिलं याची जेही याची डोळा की राणा दादा पाटील हे तानाजी सावंत यांच्या जवळजवळ 30-40 हजार लोकांच्या समोर पाया पडले, आणि दादा बरोबरच अर्चनाताई सुद्धा पाया पडल्या. इकडं चौगुले असतील, इकडं मधुकरराव चव्हाणचे सुपुत्र असतील, धाराशिवमध्ये नागले यांच्या घरी भेट असेल किंवा अनेक लोकांना भेटणं असेल, प्रवेश करणं असेल. त्याचबरोबर तानाजी सावंत सुद्धा अत्यंत आक्रमक पद्धतीनं काम करताना दिसले होते, आणि बार्शीचे राजेंद्र राऊत सुद्धा काम करताना दिसत होते. आम्हाला आठवत आहे निवडणुकीत टाइम मॅनेजमेंट हे फार अवघड असतंय, पण या ठिकाणी पंतप्रधानाची सभा, या ठिकाणी त्यांनी बार्शीला देवेंद्र फडणवीस यांची सभा, अशा वेगवेगळ्या सभा, अजितदादा पवार यांची सभा, अशा वेगवेगळ्या सभा घेत असताना कुठेही चोर पंक्चर सुद्धा राहता कामा नये अशा प्रकारची खबरदारी घेत असताना लोकांची चर्चा होती की औसामध्ये निलंगा तालुक्यातून मायनस व्हायची भीती आहे, आणि म्हणून संभाजीराव पाटील आणि दिलीपराव पाटील, संभाजीराव पाटील आणि अरविंदराव पाटील यांच्या घरी जाऊन त्यांनी त्यांची भेट घेतली, चर्चा केली, सूचना विचारल्या, आणि एवढंच नाही तर दिलीपरावजींच्या समाधीचं दर्शन दादांनी घेतलं. त्यानंतर ते बसवराज पाटील मुरुमकर यांच्याकडे गेले. म्हणजे एकही माणूस
दादा हे फार चांगलं आहे म्हणून जर कोणी सांगितलं, आम्हाला आठवतंय की त्या कार्यकर्त्याला आपल्याला आणखीन काय काय करावं लागणार आहे. आणि अशा प्रकारची चर्चा असताना ओमराजे मात्र होकलमध्ये ओमराजे होते. मतपेटीपर्यंत जाईपर्यंत जुने संघवाले काय करणार, राष्ट्रवादीवाल्यांना तर घड्याळ चिन्ह घेतलं ह्याचा आनंदच होता. मशालवाले सुद्धा कामाला लागलेले आहेत. चौगुले उमरग्यामधनं चांगली लीड मिळू शकते. तुळजापूरचा तर विषयच नाही. धाराशिव ही पावलावर पाऊल आहे. शत्रूंचा राग कमी करणे, त्यांना जवळ घेण्याचा प्रयत्न करणे, एक रोल मॉडेल मॅनेजमेंट, आणि त्यामध्ये वेगवेगळे निरीक्षक वगैरे होते. आणि त्याचबरोबर सर्व टीम वर्क अत्यंत चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न हा राणादादा पाटील यांनी केला. मग त्यांचे सुपुत्र त्यांनीही चांगल्या पद्धतीची यंत्रणा राबवली. काळे असतील, त्या ठिकाणी तिकडं आपले सुजितसिंह ठाकूर असतील, गावागावात घराघरात भाजप संघ या सगळ्या लोकांना कन्सॉलिडेट करायचं काम राणादादांनी केलं. या उलट आपण जर पाहिलं औशामध्ये चर्चा की सगळीकडं मशाल येणार अशा प्रकारची होती. त्या ठिकाणी उद्धव ठाकरे येऊन गेले, सुषमाताई अंधारे येऊन गेल्या, वेगवेगळे नेते येऊन गेले. पण एकंदरीत होकल हा कितपर्यंत टिकल हा खरा प्रश्न असून दादानी सर्वांना भेटणं, बोलणं, गैरसमज दूर करणं अशा प्रकारची जास्तीत जास्त जीव ओतून यंत्रणा राबवण्याचा प्रयत्न केला म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. बघूया, 4 तारीख जवळ आलेली आहे. काय होणार काय नाही आज आपल्याला अंदाज व्यक्त करता येत नसला तरी परंतु एकंदरीत कोण म्हणतंय की अर्चनाताई विजयी होणार, तर कोण म्हणतंय की ओमराजे विजयी होणार. पण निश्चित एक चांगलं व्यवस्थापन निवडणुकीचं कसं असावं, तर धाराशिव अर्थात उस्मानाबाद सारखं असावं. दुसरा मतदारसंघ नांदेड. नांदेडमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या योगायोगानं सुलक्षण म्हणा किंवा काही म्हणा, अशोकराव चव्हाण यांचा प्रवेश, त्यांची टीम, त्यांचे कार्यकर्ते. दुसऱ्या बाजूला त्याच वेळा डॉक्टर अजय गोपछडे यांना मिळालेली खासदारी. लिंगायत समाज मराठा समाजाचा एक जुना जाणता नेता आणि गेल्या वेळा ज्यांच्या विरोधात प्रतापराव लढले होते ते स्वतः यांच्या प्रचारात होते. राहिला विषय की मराठा आरक्षणाचा. त्या ठिकाणी मराठा आरक्षण हे अशोकरावांनाही डोकंदुखी ठरलं. पण अशोकराव वैयक्तिक भोकरमध्ये उद्या आपल्या मुलीला निवडणूक लढवायची आहे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी गावागावात घराघरात तांडा वस्त्यापर्यंत जाऊन यंत्रणा राबवली. निश्चित प्रतापराव पाटील यांच्यावर तुषार राठोड असतील, पवार असतील, तसंच शहराचे अध्यक्ष हंबर्डे असतील, हे थोडेसे नाराज जरी असले तर प्रतापरावांना कधी राबवायचं, कधी वागायचं, कसं वागायचं, निश्चित लोक म्हणतात की प्रतापराव डेंजर झोनमध्ये आहेत. पण दुसऱ्या बाजूला प्रतापरावांनी जी यंत्रणा राबवली, मी म्हणतो महाराष्ट्रातला एकमेव मतदारसंघ असेल जिथं स्वतः पंतप्रधान आले होते, स्वतः गृहमंत्री आले होते, जिथं नितीन गडकरी आले होते, जिथं नंतर वेगवेगळे आपले केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आले होते. आणि त्याचबरोबर कार्यकर्त्याचा मोहळ, एका बाजूला प्रतापरावची टीम काम करत होती, दुसऱ्या बाजूला अशोकरावची टीम काम करत होती, अमर राजूरकर काम करत होते, भास्करराव खतगावकर काम करत होते. आणि अशा एका परिस्थितीमध्ये अल्पसंख्याकाच्या मताचा तर कोणीही विचार करता कामा नये, कारण ते भाजपला त्यांचा एवढा बागुलबोळा करून घातलेला आहे काँग्रेसवाल्यांनी. पण निश्चित काही जण म्हणतात की मराठा आंदोलन महाग पडणार, मागासवर्गीय संविधान बदलचाही परिणाम होणार. पण एकंदरीत प्रतापरावांनी ज्या पद्धतीनं यंत्रणा राबवायला पाहिजे त्या पद्धतीनं राबवली. निश्चित निधी वरून कमी आला का जास्त आला, पण यावेळा प्रचंड हात आकडता घ्यायचं काम त्यांनी केलं. आणि दुर्दैवानं जर काही मताचा टक्का घडला, कमी गेला, तर शेवटी घोडा घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या, या पद्धतीनं ते असे का वागले शेवटपर्यंत, का लोकांना गृहीत धरून ते जगले हे कळत नाही. त्या ठिकाणी भूषीकर यांनीही चांगल्या प्रकारे लढाई द्यायचा प्रयत्न केला. चव्हाण यांचं तर कौतुकच करावं लागेल की त्यांनी ज्या
पद्धतीनं मोठ्या सभा नसताना सुद्धा त्यांनी मातंग समाजाचे साठे असतील त्यांची सभा असेल, वेगवेगळ्या बैठका असतील आणि कार्यकर्ते कामाला लावायचं काम केलं. पण प्रतापराव हे प्रतापरावांचा विजय हा अशोकरावांचा विजय, प्रतापरावांचा विजय, नरेंद्र मोदींचा विजय आणि अकल मन को इशारा काफी म्हटल्याप्रमाणे या निवडणुकीत मताची भूतनिहाय तर कळणारच आहे. पण या ठिकाणी थोडस सावध होण्याची गरज आहे. काय करनी करे तब नहीं डरे, पोया बेड बबूल का आम कहाँ से आए, याचा सुद्धा प्रतापरावांनी विचार करणं गरजेचं आहे. तरी पाहूया, दैव जाणिले कुणी म्हटल्यासारखं काय होईल या सांगता येत नाही. त्याचबरोबर बारामती झालं, धाराशिव झालं, नांदेड झालं. आता मतदारसंघ बीड लोकसभा मतदारसंघात फक्त एक क्षीरसागर बीडचे हे फक्त मशालवाले म्हणा किंवा तुतारीवाले होते. तसं जर पाहिलं तर प्रत्येक निवडणुकीमध्ये वंजारा विरुद्ध मराठा असा वाद असतोच. पण आपले गोपीनाथरावजी मुंडे असताना अल्पसंख्याकाच्या मदरसे असतील, नगरसेवक असतील, त्यांनी जास्तीत जास्त गुणाकार करायचा प्रयत्न केला. पण धनंजय मुंडे भाऊ सख्या पाठीवरचा पाय देऊन आलेल्या भावापेक्षा सुद्धा जास्त स्वतःची निवडणूक समजून त्याने लढण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी लाखो नव्हे महाराष्ट्रात देशात करोडो लोकांना उभे करायचं काम केलं. काय ताईचं जेवढं नुकसान झालं नाही तेवढं कार्यकर्त्यांचं नुकसान झालं. ताईंनी जे साखर कारखाने साहेबांनी उभा करून एक महाराष्ट्रात ओबीसी संघटन केलं होतं. उदयनराजे भोसले त्यांच्यासाठी आले होते. त्यांनी हात जोडून लोकांना विनंती केली. त्याचबरोबर पंतप्रधानाची सभा झाली, वेगवेगळ्या सभा, अजितदादा पवारांची सभा झाली. अशा वेगवेगळ्या सभा होत असताना निश्चित जाणीवपूर्वक ब्राह्मण म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रोखण्याचं पाप काही लोकांनी केलं आणि तेही समजूतदारपणानं यश अपयश पेक्षा यश मिळवण्यासाठी 2 पावलं मागं 2 पावलं पुढं अशा प्रकारची भूमिका त्यांनीही घेतली. निश्चित अनेक निवडणुका मी बीड जिल्ह्यातल्या जवळून पाहिल्या. परळीमध्ये 75% मतदान झालं, केजमध्ये संजय बनसोडे, अंबाजोगाईमध्ये पापा मोदीच्या तिथं संजय बनसोडे यांच्या सभा झाल्या. खरोखर करावं तेवढं कौतुक थोडं आहे की संजय बनसोडे परभणीमध्ये जाऊन आले. त्याचबरोबर सध्या मुंबईमध्ये आहेत आणि त्यांनी धाराशिवमध्ये जाऊन आले. धाराशिवमध्ये बैठका आणि सभा घेतल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केजमध्ये माझ्या सभेला जास्त लोक नको, मला बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाविषयी बोलायचं आहे, लोकांची भीती दूर करायची आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे आणि बजरंग सोनवणे यांना कृतज्ञ आणि कृतज्ञ म्हणण्यापेक्षा ज्या पद्धतीनं टीका झाली, ज्या पद्धतीनं चर्चा झाली हे पाहत असताना कोण म्हणतंय बघूया बजरंगबली की जय होणार का मुंडे साहेबाची पुण्याई तारणार, धनंजय मुंडेचा प्रयत्न तारणार. पंकजाताईच्या भगिनी ज्या माजी खासदार आहेत त्यांनी सुद्धा अत्यंत दिलदार पद्धतीनं माघार घेऊन घराघरापर्यंत, गावागावापर्यंत, वस्ती तांड्यापर्यंत जाण्याचं काम केलं आणि तिथं सुद्धा लाखो रुपयाच्या शर्यती हे लागलेल्या आहेत. अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघ. या ठिकाणी संभाजीराव पाटील यांना मुख्य संयोजक पदाची जिम्मेदारी देण्यात आली. त्यावेळा उमेदवारी बदलली जाणार, शंगारे यांची उमेदवारी रद्द होणार अशा प्रकारची चर्चा ही फॉर्म भरताना नव्हे फॉर्म माघार घेईपर्यंत सुरू होती. कर्मधर्म संयोगानं देशातल्या संपूर्ण व्यवस्थापनाचा विचार करत असताना सगळ्यात ढिसाळ नियोजन, सगळ्यात कार्यकर्त्याला गेअरअप न करणे, बैठका न घेणे, सभा न लावणे अशा प्रकारचं विचित्र काम जर कुठल्या मतदारसंघात घडलं असेल तर लातूर लोकसभा मतदारसंघात घडलं. ज्या पद्धतीनं संभाजीराव जेव्हा प्रचारात असतात, आम्ही जिल्हा परिषद बघितलं, महानगरपालिका बघितली, गेल्या लोकसभा बघितला, ते डंके के चोट असतात. आम्ही आरोप करणार नाहीत, पण यावेळा मात्र अत्यंत ढिसाळ नियोजन होतं. त्याला उमेदवार जबाबदार
किरण पाटील जबाबदार, संभाजीराव पाटील जबाबदार का जाणीवपूर्वक हे कुठंतरी 28 तारखेनंतर 45 तापमानात तुम्हाला हे दिसणार नाही संभाजीराव आपले अमित देशमुख, पण मानावं लागेल अमित देशमुखला त्यांची निलंग्यातील सभा जी झाली हे अत्यंत महत्वाची आहे. काही मित्र खाजगीत म्हणत होते की अमित देशमुख आणि संभाजीराव यांचं फिक्सिंग हे ज्या पद्धतीनं गोपीनाथराव मुंडे आणि विलासरावचं होतं तसं तर नाही ना, पण ते काही असो, निश्चित एक गरीब नॉन करप्ट विकासाचं काम करणारा म्हणून सुधाकरराव श्रंगारे आणि नरेंद्र मोदींची कृपा, रामाची कृपा, ज्यांनी राष्ट्रपुरुष, ज्यांनी कधीही कुणाचंही वाकडं केलं नाही, आपल्याला कळतंय हा माणूस जाणीवपूर्वक यंत्रणा गेरप करत नाही, हा माणूस गल मारायचा काम करतोय. या ठिकाणी आपण कमी आहोत, पण एका भीतीखाली उमेदवार राहणारा देशातला एकमेव उमेदवार म्हणजे सुधाकरराव श्रंगारे. पण काही ठिकाणी मोदी भक्त असतील, काही ठिकाणी देवेंद्र फडणवीसचे भक्त असतील, हे निश्चितच. आणि त्याचबरोबर ज्यांनी महानगरपालिका निवडणुकीला लातूरमध्ये ज्या पद्धतीनं काम केलं, ज्यांनी साध्या साध्या कामाला जे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात, ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे भूमाफियाचे आरोप केले जातात, ज्यांच्यावर बिल्डरशिपचे आरोप केले जातात, बदली किंग म्हणून ज्यांच्यावर आरोप केले जातात, आणि त्या अभिमन्यू पवार यांनी मात्र लातूरमध्ये एकही सभा घेतली नाही, याची सुद्धा तेवढीच चर्चा आहे. कारण शेवटी त्यांचं सुद्धा नैतिक कर्तव्य होतं, उमेदवार माझ्या सांगण्यावर दिला, मग तुम्ही सुद्धा या ठिकाणी वेळात वेळ काढून लातूर शहर असेल किंवा इकडं तिकडं लक्ष द्यायला पाहिजे होतं. का दिलं नाही हे संभाजीराववर आरोप करत असताना तेवढाच दोष किंवा त्याहून 50% दोष हा अभिमन्यू पवार यांच्यावर द्यावा लागेल. कारण पहिल्या वेळा लोकांनी निवडून दिला. तुम्ही गावागावात जा, तुम्ही सभेला पहा, जेव्हा ते उभा राहतात तेव्हा त्या ठिकाणी काय लोकात कुजबूज असते किंवा माल मारून का होईना लोक कसा विरोध करतात हे डोळ्यानं बघण्याचा काही ठिकाणी योग आला. म्हणून ही एक वॉर्निंग बेल आहे, जेवढी संभाजीरावला आहे तेवढीच अभिमन्यू पवार नाही. आणि एवढं स्वार्थ अभिमन्यू पवारने बनायला नको होता की जेव्हा ठीक आहे तुम्हाला वरून सांगितलं असेल, पण ज्या ठिकाणी तुमचे मित्र आहेत, ज्या ठिकाणी तुमचे नातेगोते आहेत, ज्या ठिकाणी तुमचे युवाई आहेत, ज्या ठिकाणी तुमचे जावाई आहेत, ज्या ठिकाणी तुमचे निवासस्थान आहे, ज्या ठिकाणी तुमचं मित्रमंडळ आहे, चक्क वाऱ्यावर सोडण्याचं पाप कोण जर केलं असेल तर ते अभिमन्यू पवार यांनी केलेलं आहे. संभाजीराव काय नाही मी त्याच्यावर बोलणार नाही, पण ज्या पद्धतीनं संभाजीरावांनी लढायला पाहिजे ते दुर्दैवानं त्या पद्धतीनं लढले नाहीत. योगायोग म्हणा किंवा काय म्हणा, रमेश कराड हे आजारी पडले असताना सुद्धा त्यांचे सुपुत्र ऋषी कराड यांनी गावागावापर्यंत संघटन कौशल्य ठेवून काम करण्याचा प्रयत्न केला. आणि अशा एका परिस्थितीमध्ये जाणीवपूर्वक राष्ट्रवादीचे मतं पाहिजेत, पण राष्ट्रवादीला यंत्रणाच द्यायची नाही, हे जे पाप कोण केलं ते आम्ही म्हणणार नाही संभाजीरावने केलं. किरण परीक्षक आले, कधीही व्यासपीठावर बसली नाहीत, ते निरीक्षण करायचं काम करत होते. पण या ठिकाणी जसं काही की मी तिजोरीचा मालक आहे, मी भाजपचा करता करविता आहे, अशा प्रकारचं दुर्दैवानं किरण पाटील यांनी करण्याचा प्रयत्न केला. आणि अशा एका परिस्थितीमध्ये शहरामध्ये एक मरगळ आली होती. या ठिकाणी अर्चना पाटील चाकूरकर, राजेश्वररावजी निटोरे आणि त्याचबरोबर बसवराज पाटील, अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्याकडं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पक्षाध्यक्ष सगळेच गेले. आणि त्यांनी नाही म्हणलं तरी 101 बैठका सभा वेगवेगळ्या अटेंड केल्या. पण दुसऱ्या बाजूला बसवराज पाटलाचं मात्र प्रचाराच्या शुभारंभाशिवाय इतर कुठल्याही ठिकाणी का आले नाहीत, का येऊ दिलं गेलं नाही, हेही न उलगडणारं कोळं आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 100 पैकी 100 मार्क द्यावे लागतील, नामदार संजय वाढेल म्हणून संजय बनसोडे येणार नाहीत याची खबरदारी घेण्याचा प्रयत्न केला.
पण विवेकानंद चौकामध्ये संजय बनसोडे यांची सभा झाली आणि जवळजवळ 500 कार्यकर्ते या ठिकाणी थोड्या बहुत प्रमाणात लिंगायत समाजाचं मतदानाचं काय होणार म्हणत असताना ऑटोमॅटिकली काय झालं किंवा काय नाही याची रिॲक्शन म्हणून संजय बनसोडे बुद्ध समाजाची मतं ही उत्स्फूर्तपणे ही सुधाकरराव श्रंगारे यांच्या बाजूला म्हणजे उभी होती. एका बाजूला उमेदवारावर काही लोकांची भीती होती तर संजय बनसोडे आणि आपल्या उमेदवाराबद्दल सहानुभूती होती. काय झालं काय नाही पण जे नियोजन एखाद्या म्हणजे आम्हाला जिंकायचंच नाही अशा प्रकारचं नियोजन कोण केलं, त्या पापाचा बाप कोण? मग स्वतः उमेदवार चुकीचं वागले, किरण पाटील चुकीचं वागले की अभिमन्यू पवार आणि संभाजीराव पाटील यांच्या कायमच्या युद्धामुळं ज्यामुळं मंत्रीपद मिळालं नाही तेच कारणीभूत आहेत की काय हे काळ आणि वेळ ठरवेल. तरी परंतु मी जवळजवळ लोहा कंधार मतदारसंघात मी जेव्हा फिरलो, सभेला गेलो, प्रतापराव पाटलांची माझी शेवटच्या टप्प्यात 3-4 वेळा चर्चा झाली. त्यावेळा त्यांनी म्हटले किमान 40,000ची लीड. त्याचबरोबर अहमदपूरमध्ये हाके असतील, देशमुख असतील, खंदाळे असतील यांनीही आपल्या आपल्या परीनं काम करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे उदगीरमध्ये ज्या पद्धतीनं काही लोक माजी आमदाराविषयी चुकीचं बोलतात, कानात आणि डोळ्यात 4 बोटाचं अंतर असतंय आणि शेवटी आम्हाला कुठली तरी ढाल करून जर लढायचं असेल एवढं पाप हे करायचं नसतंय. आणि आम्ही एक सांगतो, मी आमच्या विधानसभेचा मतदारसंघ मध्ये तो जर आला तर मंत्री होईल म्हणून त्याला तिकीट मिळू द्यायचं नाही, विनायकराव निवडून आले तर ते मंत्री होतील म्हणून त्याला पाडायचा प्रयत्न केला. याची फळं मंत्रिमंडळावर झाली. आणि त्याचबरोबर मी एकट्या संभाजीराव पाटलाला दोष देणार नाही, जेवढा कदाचित 49% संभाजीराव पाटील दोषी असतील तर अभिमन्यू पवार हे 51% दोषी आहेत. कारण त्याने आपला मतदारसंघ नाही सर्व काही विषय महाराष्ट्राचे हाताळायचे आणि मात्र निवडणुकीत एका गरीब माणसाला न्याय न देता अन्याय करण्याचं पाप हे या ठिकाणी अभिमन्यू पवार आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी केलं. हे काळ त्यांना कदापिही माफ करणार नाही म्हटलं तर धाडसाचं ठरणार नाही. निश्चित सुधाकरराव श्रंगारे यांची जमेची बाजू एक सज्जन चारित्र्य संपन्न, फक्त सज्जन आणि चारित्र्य संपन्नच नाही, दिव्यांगांना देशात क्रमांक 2चं साहित्य देणारा, या ठिकाणची रेल्वे बोगी प्रकल्प असेल, आरोग्य शिबिरं असतील, लोकांना मदत करणं असतील, राष्ट्रपुरुषाच्या जयंत्या असतील, गोरगरिबांना मदत करायचं काम असेल. आणि अशा एका परिस्थितीमध्ये काही जण तर आश्चर्य व्यक्त करतात, निलंगा विधानसभा मायनस जातोय म्हणतात. जर निलंगा विधानसभा मायनस गेला जर तरचं बोलतोय तर मात्र काही न बोललेलं बरं. पण त्याचबरोबर अभिमन्यू पवार असतील, त्याचबरोबर या ठिकाणी उदगीरमध्ये सुद्धा जे माजी आमदार आहेत त्यांनी सुद्धा चिंतन करायची वेळ आहे. पक्षात राहायचं आणि इस घर में रहे इस घर को अंगार लगी अशा प्रकारचं पाप होता कामा नये. आणि एकंदरीत लोहा कंधारमध्ये आम्ही म्हणतो की अशोकराव चव्हाण यांनीही चांगल्या प्रकारची यंत्रणा राबवली, प्रतापराव पाटील चिखलीकर यांनीही चांगल्या प्रकारची यंत्रणा राबवली. निश्चित उदगीरमध्ये म्हणजे एवढं की कदाचित ज्या माणसानं साहित्य संमेलन घेतलं, ज्या माणसानं कुस्ती स्पर्धा घेतल्या, ज्या माणसानं युवक महोत्सव घेतला, ज्या माणसानं करोडो रुपयाचा निधी आणला, निश्चित संजय बनसोडे हे बनसोडे आहेत म्हणून अनेकाच्या पोटात गोळे उठतात. आणि जिसका कोई नहीं होता उसका खुदा होता है म्हटल्याप्रमाणे नेकी करना दर्या में छोडणं हे संजय बनसोडे यांनी केलेलं आहे. लातूरमध्ये पूर्व भागातला मताचा टक्का जर वाढला त्याचं 90% श्रेय हे संजय बनसोडे यांना द्यावं लागणार आहे. ज्या ठिकाणी बोलवलं त्या ठिकाणी जाण्याचं, भाषण करण्याचं, भेटण्याचं, बोलण्याचं काम संजय बनसोडे यांनी केलेलं आहे. निकालाच्या नंतर बूथ न्याय आपण बोलूयात, पण एकंदरीत चर्चा सुरू आहेत. असं होणार नाही असं होणार.
चार मुद्द्यावरून गुद्द्यावर काही ठिकाणी येत आहेत. असो, काळ आणि वेळ ठरवेल काय होणार काय नाही. आता आपण पहिल्या टप्प्यात बारामती, धाराशिव, बीड, नांदेड आणि लातूर हे विश्लेषण केलेलं आहे. तुम्हाला जे वाटतंय ते कॉमेंट करा. निश्चित अमित देशमुख यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, पण थोडं फक्त बोलाचा भात बोलाची करी, मारा कोरड्या विहिरीत उडी आणि काम आहे तोवर गोड बोलायचं, मतलब निकल गया तो पहचानते नहीं. भैया जो दिया लिया वो भैया अकेलाच खाया वो कैसा भैया, हे त्यांच्याबद्दल बोललं जातं. या ठिकाणी दिलीपराव देशमुख यांचं जे नियोजन होतं, ज्या पद्धतीनं बुद्धिबळाच्या खेळामध्ये मला आठवतंय काही निवडणुकामध्ये न चुकता दररोज दुपारी 2-2.5 तास विश्रांती घेऊन रेग्युलर लाईफ जगणारा माणूस, परमेश्वरावर श्रद्धा असलेला माणूस, त्यांनी भरपूर आम्ही का डॉक्टर काळगे नाव शिवाजी असताना त्याला म्हटलं होतं, काळगे साहेब तुम्ही लढू नका, लढलात तरी उद्या कोर्टात कोणतरी जाणार आहे, त्याचं तुम्हाला फळ उलट मिळणार आहे. तुम्ही चांगले राष्ट्रीय कीर्तीचे नेत्ररोग तज्ज्ञ बना. पण माणसाला खुमखुमी असते, इच्छाशक्ती असते, तरी परंतु अल्पसंख्याकाची मतं, लिंगायत समाजाची मतं, मराठा आरक्षणाची मतं ही एका बाजूला घेत असताना ओबीसी असेल, त्याचबरोबर बुद्ध समाज असेल किंवा वेगवेगळ्या लोकांनी, मारवाडी समाज असेल, ब्राह्मण समाज असेल, हा मताचा टक्का हा जास्त जरी नसला तरी समाधानकारक आहे. आम्हाला जे वाटलं ते बोललो. बरंच नंतर 5 तारखेनंतर बोलूयात, गावनिहाय बोलूयात, जिल्हा परिषद सर्कल न्याय बोलूया, व्यक्ती न्याय बोलूयात. तूर्तास एवढंच पुढं. नमस्कार. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.